चांदवड देवळा मतदारसंघात देवळा येथील आहेर कुटुंबातील दोन भावांमध्ये अर्थात राहुल आहेर व केदारनाना आहेर यांच्यात भाजपतर्फे उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच दिसून आली। त्यातच विद्यमान आमदार राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन केदारनाना आहेर यांना पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारी द्यावी अशी मागणीच केली, परंतु माशी कुठे शिंकली हे काही जनतेला कळलेच नाही। यामुळेच केदारनाना आहेर यांनी आपली वेगळी चूल मांडून चांदवड व देवळा येथील समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जनतेची मने जाणून घेऊन अपक्ष उमेदवारी जाहीर केली। त्याचवेळी केदारनाना आहेर यांचे समर्थक नगरसेवक यांनी आपले राजीनामे त्याचप्रमाणे भाजप सदस्यत्वाचे राजीनामे दिले। सगळ्या जनतेचा रेटा बघून त्यांच्या आशा अपेक्षा बघून जो प्रतिसाद दिला जनता जनार्दन मला त्या ठिकाणी जो आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी प्रचंड जनसमूह आपण बघितला असेल। निश्चितपणाने मी फॉर्म भरणारे 28 किंवा 29 तारखेला त्या ठिकाणी विधानसभेचा चांदवड देवळा विधानसभेचा त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा उमेदवार दाखल करणार आणि मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यामुळे मी या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल झाली। या पक्षासाठी मी 30-35 वर्ष त्या ठिकाणी काम केलं। पक्ष कारवाईची अपेक्षित असेल, पक्षाला वाटलं निवडून येणाऱ्या कॅन्डिडेट पक्षानंतर मला पाठिंबा देऊ शकतो। मला बंडखोरी करायचं कारण याला बंडखोरी नाही म्हणणार, तुम्ही जे म्हणतात बंडखोरी हा शब्द मला लागू होत नाही। पुन्हा सांगतो, बंडखोरी ही शब्द मला लागू होत नाही। मी अन्यायाविरुद्ध हा लढा देतोय। माझ्यावर अन्याय झालेला आहे, मला न्याय मिळायचा आहे, मी जनतेच्या न्यायालयात जाणार आहे, याच्यासाठी मी हा लढा देतो। बंडखोरी हा शब्द कृपया। मी मार्केट कमिटीमध्ये व्यापारी संचालक आहे। मी भारतीय जनता पक्षाचा 30 वर्षापासून प्राथमिक सदस्य असून त्या 30 वर्षापासून नानांसोबत काम करत आहे आणि त्यांनी पूर्णपणे देवळा आणि चांदवड तालुक्यात एवढी 30 वर्ष अविरत सेवा करून त्यांना पक्षाने 10 वर्षापासून त्यांना थांबवलेले। 2014मध्ये मी त्यांच्यासोबत होतो, त्यावेळेस उमेदवारीची अपेक्षा होती। 2019मध्ये सोबत होतो, त्यावेळेस उमेदवारीची अपेक्षा होती। शेवटी 2024मध्ये आत्ता जर त्यांना उमेदवारी मिळाली, त्यांनी उमेदवारी करायची कधी, आमदार व्हायचं कधी, इतकं आयुष्य पक्षासाठी घालून त्यांच्या पदात काही पडत नसेल, आमच्या पदात काही पडत नसेल, आम्ही काय या पक्षात राहावं म्हणून आम्ही राजीनामा देतो। अपक्ष उमेदवारीचे आज संपूर्ण संकेत दिलेत, या संदर्भात तालुक्याच्या वतीने आपण काय सांगाल? संपूर्ण दोघं तालुक्यांची अपेक्षा आहे की नानांनी अपक्ष उमेदवारी करावी आणि जनताच त्या मतपेटीद्वारे भारतीय जनता पक्षाला सुद्धा त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही जनता म्हणते। देवळा चेअरमन आहे। तर भारतीय जनता पार्टीने केदारनाथांना विधानसभेसाठी उमेदवारी न दिल्यामुळे आम्ही आणि आमचे संचालक बोर्ड राजीनामा देत आहोत। पगार, मी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा 2 वर्षापासून संचालक आहे। आदरणीय केदारनाना आहेर यांनी या तालुक्यात भारतीय जनता पार्टी वाढवण्याकरता अतिशय प्रयत्न केले। म्हणजे आमच्यासारख्यांना, आम्ही वेगळ्या पक्षाचं विचारधारा असलेले लोक भारतीय जनता पक्षात आम्हाला आणलं आणि ही मार्केट कमिटी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिली। असे असताना सुद्धा नानांना भारतीय जनता पार्टीने डावललं आणि या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज या ठिकाणी देत आहोत। बाजार समिती सदस्यपदाचा थँक्यू। मी एकच आव्हान करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी स्वराज्य स्थापन केलं तरी ती इच्छा ही आऊसाहेब जिजाऊंची होती। त्याचप्रमाणे केदारनाथांच्या ज्या आई आहेत तर त्यांची एक इच्छा होती की माझ्या मुलाने आमदार व्हावं। तर एवढं सर्व कष्ट करून त्या मायमाऊलीची इच्छा आपल्याला पूर्ण करता येणार आहे का? की अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे, तर आपण नानांना आमदार करू शकतो का? आपण नानांना आमदार करावं का असं मला जनतेला विचारायचं आहे। कारण नाना हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत, त्यांना शेतकऱ्यांची समस्या ही सर्व माहिती आहे, सर्व ते जाणता आहेत। त्यांनी प्रत्येक तालुक्यातील, देवळा चांदवड तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील व्यक्तीशी त्यांचं घनिष्ठ असं नातं आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सामील होत असतात आणि शेवटी मी नानांना एकच सांगेल की नानांशी बोलत असताना प्रत्येक व्यक्तीला कोणत्या मध्यस्थीची गरज पडत नाही। कोणताही व्यक्ती त्यांच्याशी एकदम मनमोकळेपणाने बोलतो आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण नाना हे ताबडतोब करतात। नानांना शेवटी मी सर्व कार्यकर्त्यांच्या मनाने एकच सांगेल कि इतिहास गवाह रहेगा, देखेगा सारा जमाना, आपको कम समझने वालों से हर कार्यकर्ता का यही है कहना, सामने आने दो कितनी भी मुश्किलें, हम करेंगे हर मुश्किल का सामना,
इस बार आमदार तो बनेंगे सिर्फ और सिर्फ केदारनाथ। कारण पण तसंच आहे, कारण नानांना काम करणारे कार्यकर्ते लागतात आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायची भूमिका नानांनी दिलेली आहे. पण या पक्षाने, भारतीय जनता पक्षाने नेमकं उलटं केलं की जो काम करणारा कार्यकर्ता होता, ज्या कार्यकर्त्याने डॉक्टर दौलतराव आहेर यांच्यानंतर जर भारतीय जनता पक्ष जर देवळा तालुक्यात, चांदोर तालुक्यात कुणी वाढवला असेल तो मान्य श्री केदारनाथ आहेर यांनी वाढवला. आणि हे वाढवत असताना जर पक्षाला त्याची किंमत नाही तर आम्हालाही या पदाची किंमत नाही, म्हणून आम्ही राजीनामा देत आहोत आणि या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांचा निषेध करत आहोत. मी कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालिका आहे. आदरणीय केदारनाथ यांना BJP भारतीय जनता पार्टीने न्याय दिला नसल्या कारणाने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. वाखारी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे. माझी घरची परिस्थिती बघितली तर मला घर नसलेला एक शेतकरी आहे मी. म्हणजे माझ्या घराचं बांधकाम झालं, अतिशय गरिबी परिस्थितीतून, पण नानांनी कुठलाही गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संचालक पदासाठी संधी दिली. आणि नानांमागे जे आम्ही काम करत होतो त्याची मला एक पावती मिळाली. आणि याच्यासाठीच मी सांगतो का माझ्यासारख्या गरिबाला जर नाना न्याय देत असतील तर नानांनाही पक्षाने न्याय दिलाच पाहिजे होता. यासाठी जर पक्ष नानांना न्याय देत नसेल तर आम्ही जनता जनार्दन नानांना न्याय नक्कीच मिळवून देऊ आणि या देवळा चांदवड तालुक्याचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही. जर 10-10 वर्षे तुम्ही आमदारकी भोगत असाल आणि आत्ताही तुम्ही जर म्हणत असाल का आम्हाला तालुक्याचा विकास करायचा आहे, म्हणजे तुम्ही ही गोष्ट नक्की मान्य करता का 10 वर्षात तुम्ही तालुक्याचा विकास केला नाही. म्हणून नानांना आम्हाला एकदा 5 वर्ष संधी देऊन आणि तालुक्याचा विकास करायचा आहे. जर नानांनी विकास केला नाही तर जनता जनार्दन पुढच्या 5 वर्षाला ठरवेल का नानांना आमदार करायचं का नाही. परंतु आम्ही आता ठरवलं आहे का आम्ही नानांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देवळा येथील समर्थकांच्या मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देवळा येथील केदारनाथ आहेर समर्थक संचालकांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्य पदाचा त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाचा राजीनामा पक्षाच्या वरिष्ठांकडे दिला. त्यामुळे देवळा तालुक्यात भाजप पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. याच कारणामुळे केदारनाथ आहेर यांना देवळा तालुक्यात समर्थन तर भाजपचे प्रचंड नुकसान बघावयास मिळत आहे. NCN न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.